जय हिंद. तर आजचा व्हिडिओ हा मुलींच्या 800 मीटर ह्या इव्हेंटवरती असणार आहे. तर बऱ्याच मुलींचे कमेंट चालले आहेत की 800 मीटर जे आहे तर त्यात आम्ही प्रॅक्टिस करतो, पण नाही का ॲक्च्युअल ज्यावेळेस इव्हेंट करायला जातो तर भीती वाटते. त्याचबरोबर नाही का 800 मीटर पळताना नाही का दम लागतो. ह्या अशा वेगवेगळ्या नाही का प्रकारच्या समस्या आहेत. तर आम्ही काय केलं पाहिजे किंवा 800 मीटर हे जे आहे आउट ऑफ कशा पद्धतीने नाही का मारलं पाहिजे. त्याचबरोबर आम्ही नाही का 800 मीटरचा जो काही समजा एक 400चा राऊंड आहे तो कंप्लीट केला की नेक्स्ट राऊंड पळताना नाही का पाय भरतात किंवा नाही का पाय हे उचलत नाही. तर अशा वेळेस नाही का आम्ही काय केलं पाहिजे याबद्दल नाही का थोडंसं मार्गदर्शन करा किंवा आम्हाला नाही का माहिती द्या. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नाही का तुम्हाला 800 मीटरची जी काही भीती आहे किंवा 800 मीटर पळताना नाही का तुमचा दम लागतो, पाय भरतात, श्वास फुलतो, तर ह्या समस्या नाही का भासणार नाही, ही नाही का तुम्हाला 100% गॅरंटी देतो. तर ठीक आहे, तर चला सुरुवात करू. तर बघा, सगळ्यात पहिले नाही का तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की 800 मीटर हा नाही का कशाचा गेम, हा मानसिकतेचा गेम आहे. त्याचबरोबर नाही का तुमच्या सरावाचा गेम. ज्यावेळेस तुम्ही सराव करणार किंवा तुम्ही मानसिकता तुमची चांगली ठेवणार त्यावेळेस तुम्ही नाही का हा गेम करणार आहे. त्याचबरोबर बघा, जे काही नाही का तुम्ही प्रॅक्टिसच्या दरम्यान नाही का तुमच्या सराउंडिंगला कसे तुमच्या मैत्रिणी असणार आहे किंवा प्रॅक्टिस पार्टनर जे आहेत ते कसे, तर त्यावरती पण नाही का हा गेम खूप नाही का इफेक्ट करतो. जर तुमच्यासोबत जर निगेटिव्ह लोक जर असतील की बाबा जाऊ दे आज मी नाही जात प्रॅक्टिसला, काय प्रॅक्टिस करते, काय होतं याने, खूप पाय दुखतात, खूप दम लागतो, द्या बाई हे सोडून, ह्या गोष्टी करणारे जे लोक असतील ना तर त्यांच्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे. कारण की आपल्याला नाही का एक आपली एक वेगळी आयडेंटिटी म्हणजे वेगळी ओळख बनवायची, तर नाही का काहीतरी वेगळं पण करावं लागणार आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. थोडंसं पळताना नाही का तुमचं एक वेट पण नाही का एक ॲव्हरेज असलं पाहिजे, 50-55च्या दरम्यान तुमचं वेट हे असलं पाहिजे. म्हणजे कसं काहींचं ओव्हर पण असू शकतं, पण जर समजा एखादी मुलगी जिचं 60-70 किलो वजन आहे आणि ही पण बघा आता मी तुम्हाला सांगतो, एक समजा 65 किलो वजनाची मुलगी आणि एक आहे समजा 55 किलो वजन, तर बघा साहजिकच ह्या दोन्हींमध्ये नाही का हिचा स्पीड हा नाही का ह्या मुलीपेक्षा साहजिकच कसा असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणून काही खाण्याचे पदार्थ आहे ते मुलींनी नाही का टाळले पाहिजे. जसे की नाही का फास्ट फूड, त्यामध्ये समजा तुमचं पिझ्झा आहे, बर्गर आहे किंवा चिप्स आहे आणि वडापाव आहे. तर असे तेलकट पदार्थ जे आहेत म्हणजे कसं मुलींना नाही का बाहेरचे पदार्थ जे खाण्याला नाही का खूप आवडतात, त्यामुळे ही गोष्ट नाही का सांगणं गरजेचे आहे. तुम्ही आणि ज्या इतर मुली आहेत म्हणजे ज्या प्रॅक्टिस करणाऱ्या मुली आहेत आणि ज्या इतर विदाऊट प्रॅक्टिस करणाऱ्या मुली आहेत त्यांच्यात नाही का खूप फरक आहे. कारण त्यांना नाही का त्यांचं काही टार्गेट नाही, पण तुम्हाला नाही का तुमची एक ओळख बनवायची आहे. त्यामुळे नाही का थोड्याशा गोष्टी नाही का कॉम्प्रोमाइज तर करावंच लागणार आहे. ते म्हणताना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, ठीक आहे की नाही. तर अशी ती गोष्ट आहे. त्यामुळे नाही का थोडंसं काही दिवसासाठी फक्त जोपर्यंत नाही का काय हे वर्दी, ठीक आहे की नाही, जोपर्यंत वर्दी नाही का अंगावरती चढत नाही तोपर्यंत, त्याच्यानंतर तुम्ही कितीही खा काही करा काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या गोष्टीचा परिणाम नाही का तुमच्या ह्या इव्हेंटवरती होतो. म्हणजे जर फॅट्स वाढले, तब्येत वाढली, वजन वाढलं तर तुम्हाला दम लागतो. त्याचबरोबर तुमचं जे काही प्रेझेंटेशन आहे तर ते चांगल्या पद्धतीनं होत नाही, ठीक आहे की नाही. पुन्हा ते फॅट्स बर्न करणं ह्या त्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही नाही का रनिंगला जाणार आहे तर तुमच्याकडे नाही का चांगल्या पद्धतीचा एक चांगल्यापैकी नाही का तुमचा एक शूज असला पाहिजे. काय असला पाहिजे? शूज, ठीक आहे की नाही. जर ज्यामुळे विदाऊट शूज प्रॅक्टिस करताय तर त्यांच्यासाठी काय प्रॉब्लेम नाही, पण ज्या करत नाही आहे तर त्यांनी नाही का त्यांच्याकडे काय असलं पाहिजे? शूज हा असला पाहिजे, ठीक आहे का नाही. जर शूज असला तर तुमच्या पायाला इंजरी येणार नाही, सीन पेन वगैरे जे असतो ते गोष्टी होणार नाही. तर त्यासाठी हा शूज तुमच्याकडे असला पाहिजे, ठीक आहे. त्याचबरोबर बघा, ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर जाणार आहात तर कोणताही इव्हेंट करा, तुम्ही 1600 करा, 800 करा किंवा 100 करा किंवा गोळा फेक करा, याच्या अगोदर तुम्हाला नाही का वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. काय वॉर्मअप शिवाय नाही का कुठलाही इव्हेंट करायचं नाही. जर वॉर्मअप शिवाय जर केला तर तुम्हाला नाही का इंजरी येण्याचे चान्सेस नाही का खूप जास्त प्रमाणात राहतात. बॉडी वॉर्म नसते, गरम नसते आणि डायरेक्ट इव्हेंट जर केला तर तुम्हाला इंजुरी ह्या होऊ शकतात. त्यामुळे वॉर्मअप हा खूप गरजेचा आहे, ठीक आहे. ही दुसरी गोष्ट. त्याचबरोबर बघा, तिसरी गोष्ट जर म्हटलं तर काय करायचं आहे, तर बघा जी काय तुमचा श्वास घेण्याची पद्धत आहे, श्वास, ठीक आहे का नाही. तर याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो
की रनिंग करायला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार आहे, वॉर्मअप झालं, वॉर्मअप नंतर तुम्ही रनिंगला उतरले तर डायरेक्ट नाही का जोरात धावायचं नाही. ठीक आहे, बऱ्याच मुली काय करतात, रनिंगला उतरल्या आणि डायरेक्ट नाही का जोरात नाही का पळायला सुरुवात करतात आणि एखादा राऊंड मारला, दम लागला की बस थांबले. त्यामुळे नाही का सुरुवातीने का एकदम फास्ट करायची नाही. अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर स्लो पद्धतीने तुम्हाला धावायचं आहे. ठीक आहे, तर एकदम रिदममध्ये धावा आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची स्पीड ही वाढवत जायचं आहे. त्याप्रमाणे तुमचे दम जो लागतो तो पण लागणार नाही आणि तुमचं हृदयाची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. त्यामुळे डायरेक्ट फास्ट धावायचं नाही, हळूहळू सुरुवात करायची आहे. ठीक आहे, हा झालं तिसरी पद्धत. त्यानंतर चौथी पद्धती बघा ही श्वास. हे झालं तिसरे सांगितले तुम्हाला काय, की जास्त फास्ट धावायचं नाही. आणि चौथं म्हणजे तुमचा श्वास. तर बघा श्वास हा कशा पद्धतीने घ्यायचा आहे, ठीक आहे की नाही. तर बरेच जण काय करतात की श्वास घेताना नाही का तोंड बंद करता आणि फक्त नाकावाटे श्वास मध्ये घेता बाहेर सोडा, मध्ये घेता बाहेर सोडता. तर ही नाही का एकदम चुकीची पद्धत आहे. तर तुम्हाला रनिंग करताना श्वास कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर बघा नाकावाटे आणि त्याचबरोबर तोंडावाटे, तोंड आणि नाक दोन्ही पण हे उघडं असलं पाहिजे आणि तोंडावाटे नाकावाटे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. पाचवी टिप्स काय असणार आहे, तर तुम्ही नाही का ज्या मुली म्हणतात की माझे रनिंग करताना नाही का पाय लॉक होतात, थोडंसं पळाल्यानंतर पाय जाम होऊन जातात, पाय उचलत नाही, तर त्यांच्यासाठी बघा जी काही आपली बॉडी आहे ना, तर ही बॉडी नाही का कसं आहे माहिती आहे का. जर एखादं घर, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जर समजा एखादं घर, जर ते घराचा नाही का बेसच जर पक्का नसेल, म्हणजे पायाच जर पक्का नसेल, तर ते काय साहजिक ते पडून जाणार आहे. त्याचप्रमाणे नाही काय ह्युमन बॉडी, तर ह्युमन बॉडीचे नाही का समजा आपली लोअर बॉडी, मिडल बॉडी आणि अप्पर बॉडी यांचा जर तुमचा नाही का मजबूत काय म्हणतात बेसिक जर मजबूत नसेल, तर तुमचं पण साहजिक त्या गोष्टी तुमच्यासोबत पण होणार आहे. म्हणून लोअर बॉडीचं वर्कआउट नाही का तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याने काय होईल, तर तुमचे जे पाय आहेत ते काय होतील, मजबूत होतील आणि तुम्हाला धावताना कुठल्याही प्रकारचं पाय जड पडणार नाही किंवा पाय उचलले जाणार नाही, असं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला नाही का काही वर्कआउट करायचे, जसं की स्किपिंग म्हणजे दोरीवरच्या उड्या ज्या आहेत, तर त्याने काय होणार आहे, तुमचे पाय मजबूत होणार आहे. याचे नाही का 50-50चे 4-5 सेट करून तुम्ही मारायचे आणि जशी तुमची कॅपॅसिटी वाढेल तशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. ठीक आहे, त्याचबरोबर बघा ज्या काही पायऱ्या आहेत तर पायऱ्या मारायच्या आहेत. ठीक आहे की नाही. आणखी बघा साईड सिटअप जे असतात, तर ते साईड सिटअप तुम्हाला मारायचे आहे. ह्याने तुमच्या पायामध्ये पॉवर येऊन रनिंग करायला तुम्हाला एकदम इझी जाईल आणि तुम्ही जो शेवटचा राऊंड मारताना तुमचे पाय भरतात किंवा लॉक होतात आणि ओढता येत नाही, स्टेपिंग पडत नाही, तर त्याच्यासाठी याने तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे. म्हणून हे लोअर बॉडी वर्कआउट करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. फक्त नाही पळायचं नाही, तर बाकीच्या ॲक्टिव्हिटीज पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. समजलं. नेक्स्ट बघा, ज्यावेळेस आपण नाही का प्रॅक्टिस करतो, तर प्रॅक्टिस ही नाही का कशाही पद्धतीनं करायची नाही. त्यासाठी नाही का एक प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे किंवा प्रॉपर तुमचा एक टाइम टेबल असलं पाहिजे. तर कशा पद्धतीनं रनिंग ही करायची त्याबद्दल सांगतो. बघा जर समजा आता तुमचं सोमवार आहे, ठीक आहे, तर सोमवारी तुम्ही काय करायचं आहे, तर लॉंग रन तुम्ही नाही का करू शकता. लॉंग रन, ठीक आहे, लॉंग रन म्हणजे नाही का त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 किलोमीटर नाही का रनिंग करायची आणि सारख्या स्पीडने तुम्हाला ही रनिंग करायची आहे. ठीक आहे, त्याचबरोबर बघा नंतर दुसरा दिवस म्हणजे आता मंगळवारी जर म्हटलं, तर तुम्ही नाही का रिपिटेशन करायचे. आल्यानंतर तुम्ही बॉडी वॉर्मअप झाली की रिपिटेशन कशा पद्धतीनं, तर 200चे नाही का जास्तीत जास्त किती 5 ते 6 रिपिटेशन तुम्हाला करायचे आहे. त्यामध्ये समजा एक रिपिटेशन तुम्ही मारलं 200 मीटरचं, ठीक आहे, त्यामध्ये थोडंसं 1 मिनिटाचं नाही का 1 मिनिटाचं तुम्हाला काय द्यायचं आहे, रेस्ट द्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा रिपिटेशन मारायचं आहे. हे सुरुवातीच्या काळात तुम्ही नाही का साधे विदाऊट टाईम लावता पळायचे. त्यानंतर टाईम लावून समजा 200 मीटर आहे, तर हे 200 मीटरसाठी तुम्हाला विशिष्ट टाईम लावायचा. समजा 40 सेकंद किंवा 50 सेकंदात माझा हा राऊंड कंप्लीट झालाच पाहिजे असं टार्गेट ठेवून नाही का तुम्हाला कंप्लीट करायचे असे नाही. तर हे झालं दुसऱ्या दिवसाचं. त्याचबरोबर बघा आता बुधवार जर म्हटलं तर स्लो रन म्हणजे आता समजा 400चा ट्रॅक आहे, तर अर्धा राऊंड तुम्हाला स्लो मारायचा आहे. त्यानंतर पुन्हा अर्धा राऊंड फास्ट मारायचा. असं नाही का तुम्ही जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतरासाठी करू शकतात. ठीक आहे, तर हा मी तुम्हाला एक नाही का अंदाज सांगतोय की अशा पद्धतीचा तुम्ही टाइम टेबल हा ठरवू शकता. यामध्ये तुम्हाला जर म्हणजे जर पूर्ण नाही का जे काही 800 मीटर आहे, तर 800चा टाइम टेबल कसा असलं पाहिजे, जर तुम्हाला टाइम टेबल पाहिजे असला तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ठीक आहे, झालं वर्कआउट झाल्यानंतर तुम्हाला नाही का बॉडी नाही का रिलॅक्स करणं नाही का खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, वर्कआउट झाला त्यानंतर बॉडीला स्ट्रेचिंग करायचे, प्रॉपर मसाज करायचे,
बॉडी नाही का पूर्ण रिलॅक्स झाली पाहिजे. तर रिलॅक्स करण्यासाठी तुम्हाला हे बॉडी स्ट्रेचिंग वगैरे म्हणा हे करायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, तर डाएट हा नाही का खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही नाही का ह्या पिरियडमध्ये म्हणजे प्रॅक्टिस पिरियडमध्ये काय खाल्लं पाहिजे. तर बघा, तुमचा जो काही डाएट आहे त्यामध्ये नाही का दूध म्हणा, अंडी म्हणा, पुन्हा जे नाही का मांसाहार करत असेल त्यांनी चिकन, मटन ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे. याने नाही का तुमच्या शरीराला जे काही कॅलरीज आहे, प्रोटीन्स आहे, ह्या गोष्टी नाही का भेटणार आहेत. त्याचबरोबर बघा, जे कडधान्य असतं ना, भिजलेले कडधान्य, तर ते नाही का तुम्हाला डेली नाही का समजा वर्कआउट झाल्यानंतर घ्यायचं आहे. त्यामध्ये समजा मटकी असेल किंवा हरभरा असेल आणि इतर समजा सोयाबीन वगैरे ह्या ज्या गोष्टी असेल तर ह्या तुम्हाला कंटिन्यू तुमच्या डाएट्समध्ये इन्क्लूड करायचे आहे, समाविष्ट करायचे आहे. ठीक आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या की तुमचा 800 मीटर आहे इव्हेंट, यासाठी नाही का खूप म्हणजे महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला नाही का याचा नक्की फायदा होणार आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे बघा, प्रत्येक जणाचं नाही का जे काही वर्कआउट आहे किंवा प्रॅक्टिसचा टाईम आहे एकतर सकाळचा असतो किंवा संध्याकाळच्या टायमाचा असतो, बरोबर आहे का नाही, 4-5च्या नंतर किंवा सकाळी 6-7च्या नंतर असा. तर प्रत्येकाला नाही का ज्यावेळेस आपण भरतीला जाऊ तर त्या ठिकाणी नाही का तुम्हाला सकाळचाच टाईम भेटेल असं नाही आहे. तर तुम्हाला सकाळपासून बसवलं जातं समजा 5 वाजेपासून, तर काहींचं सकाळी 6-7-8पर्यंत ग्राउंड होतं, काहींचं नाही का उन्हामध्ये पण ग्राउंड येतं. म्हणून तुमची प्रॅक्टिस ही नाही का उन्हामध्ये पण असली पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस 9, 10, 11, 12 अशा दरम्यान पण पळून बघायचं आहे हप्त्यातून एखाद्या वेळेस तरी. ठीक आहे. बरोबर, ज्यांना असं वाटतं नाही की यार मला 800 मीटर पळताना नाही का खूप भीती वाटते, तर बघा ही भीती घालण्यासाठी नाही का एखादी कोणत्याही गोष्टीची भीती असू दे, जोपर्यंत नाही का तुम्ही ती गोष्ट नाही का पुन्हा पुन्हा करत नाही ना, तोपर्यंत त्या गोष्टीची भीती ही मनामध्ये नाही का राहते. त्यामुळे हप्त्यातून एकदा, कसं हप्त्यातून एकदा तरी तुम्हाला नाही का जो 800 मीटर आहे तर 800 मीटरचा हा टाईम काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपर टाईम लावायचा आहे आणि टाईम लावून नाही का पळायचं आहे. आणि तुमचे नाही का फक्त 2 राऊंड मारायचे असतात बरं का, एक 400चा आणि पुन्हा 400चा, बस 2 राऊंड झाले. पहिला सुरू होतात, पहिला सुरू होऊन शेवट होत नाही तर दुसरा लगेच चालू होतो तुमचा. तर असा विषय. त्यामुळे नाही का 800 मीटरचा तुम्ही काय करायचं आहे तर टाईम हा काढायचा आहे हप्त्यातून एकदा. म्हणजे तुमची जी काही भीती आहे तर ती भीती नाही का 100% नाही का मनातून निघून जाईल आणि तुम्ही नाही का प्रॉपर ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला जाणार आहात तर चांगल्या पद्धतीनं आणि आउट ऑफ मारणार, 100% आउट ऑफ मारणार. ठीक आहे. जरी तुमचं आउट ऑफ मारलं नाही गेलं, 250मध्ये जरी तुम्ही मारलं नाही, 250ला किती मार्क्स आहे तर तुमचे 20 मार्क्स आहे, बरोबर. आणि 3 मिनिटाला तुम्हाला किती आहे तर 18 मार्क्स आणि 3:10ला आहे तुमचे 16 मार्क्स. तर बघा, जरी आउट ऑफ नाही तर तुम्ही 3 मिनिटात मारू शकता आणि 3मध्ये जरी नाही तर 3:10मध्ये, तर हे मार्क्ससुद्धा कमी नाही आहे. कारण यासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी नाही का समजा उन्हात असेल तर उन्हात पळून बघा. एकदा तुम्ही नाही का तुमचा 800चा टाईम हा काढून पाहायचा आहे. म्हणजे तुमची जी भीती आहे, जोपर्यंत तुम्ही भीती घालत नाही मनामधून तोपर्यंत नाही का तुम्ही कधीच पळू शकणार नाही. भीती सगळ्यात मोठी आहे. तर ही भीती नाही का काढून टाकायची, सगळ्या गोष्टी नाही का फॉलो करायचे, 100% तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. तर ठीक आहे, भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.